ठीक आहे. सो आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते तुम्ही कव्हर अप केलं आहे असं मी कन्सिडर करतोय आणि समोरच्या टॉपिकवर जम्प करूया. तर जो टॉपिक आहे तो आहे टेराफॉर्म मॉड्यूल. आता टेराफॉर्म मॉड्यूल काय असतं, तर टेराफॉर्म मॉड्यूल आपण आतापर्यंत ज्या काही फाईल्स लिहिलेल्या आहेत, आपण ज्या काही फाईल्स आतापर्यंत लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या फाईल्स सेपरेटली लिहायची काही गरज राहणार नाही. जसं की आता आपण इथे बघितलंय लोकल्स, आउटपुट, व्हेरिएबल्स आहे आणि आपण मल्टिपल रिजन्स, मल्टिपल रिसोर्सेस आपण इथे क्रिएट करतो. जसं की AWS इन्स्टन्स आहे, समोर जाऊन आपण VPC क्रिएट करणार. ठीक आहे, मॉड्यूल लर्न करायच्या आधी तुम्ही VPCचा एक VPC कसा क्रिएट करायचा, त्यामध्ये राऊट टेबल कसं क्रिएट करायचं ते मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे ऑलरेडी मी क्रिएट करून ठेवलेलं आहे. सो जस्ट लेट्स चेक इट. परफेक्ट. तर ही फाईल मी तुम्हाला समजावून सांगते, चालेल? कारण माहिती आहे हे आपण लिहिणार आणि क्रिएट करणार, तर क्रिएट करायला तेवढा टाइम लागेल, सगळे रिसोर्सेस क्रिएट होणार. बट मेन पार्ट आहे आपल्याला अंडरस्टूड करणे की होणार काय. रिसोर्स तर AWS वर क्रिएट होणारच आहे, त्यात काही वाद नाही. बट फाईल मध्ये आपण काय लिहितो ते लक्षात घ्या. सर्वात आधी तुम्हाला इथे काय दिसतंय, टेराफॉर्म ब्लॉक दिसतोय. टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी लिहितात मी सांगितलेलं आहे. कशासाठी असतो टेराफॉर्म ब्लॉक, कशासाठी असतो? ऑनलाईन, ऑफलाईन, सगळेजण सांगा. कशासाठी डिस्क्राइब केलेला आहे आपण टेराफॉर्म ब्लॉक? आता इथे एक फेमस डायलॉग मला आठवतो, जो इन्स्टा रील्स वर वगैरे येतो, मारो मुझे मारो. कोणता डायलॉग? ऑनलाईन मध्ये सांगा. टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी यूज केलाय आपण? सर इन्फ्रास्ट्रक्चर डिफाइन करण्यासाठी. इन्फ्रास्ट्रक्चर डिफाइन करण्यासाठी यूज करतो. कोणी केले कालपर्यंतच सगळं व्यवस्थित? टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी यूज होईल ऑनलाईन मध्ये? परत कॉन्फिगर ग्लोबल सेटिंग. पल्लवी सांगतीये, बोला. कॉन्फिगर ग्लोबल सेटिंग. हर्षद आहे, ओके. कॉन्फिगर ग्लोबल सेटिंग. ग्लोबल सेटिंग्स, ओके. आणखी पल्लवी, निकिता, लीना सांगा पटापट. टेराफॉर्म ब्लॉक आपला झालेला आहे आणि आतापर्यंत तुमचं क्लिअर नाही आहे, कसं होईल? सर प्रोवाइडर व्हर्जन मॅनेजमेंट. ओके. प्रोव्हायडर साठी आपण प्रोव्हायडर ब्लॉक लिहिलेला आहे. प्रोव्हायडर ब्लॉक आपण लिहिलेला आहे. हा टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी लिहितोय ते सांगा. निकिता, पल्लवी, तासेम, योगिता. Contains the configuration of infrastructure and defines block type, optional labels and arguments. अच्छा, इंटरनेट की भाषा बोल रहे हो आप. ठीक आहे. तर बघा, टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी यूज केला हे आता परत मी सांगतोय, लक्ष देऊन ऐका. टेराफॉर्म ब्लॉक आपल्याला आवश्यक आहे कारण आपली इथे एक फाईल जनरेट होती. ती कोणती फाईल आहे? टेराफॉर्म TF स्टेट फाईल, बरोबर. TF स्टेट फाईलचा इम्पॉर्टन्स काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय इम्पॉर्टन्स आहे? जो काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतोय AWS वर, तो इन्फ्रास्ट्रक्चर त्या रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन या फाईल मध्ये सेव्ह होतं, TF स्टेट फाईल मध्ये. बोललोय आपण, ठीक आहे. आपण बघितलं पण आहे, या कॅट करून आपण टेराफॉर्मला ओपन पण करून बघितलेलं आहे. तर यामध्ये आता तर काहीच नाही कारण आपण क्रिएट नाही केलंय. बट
बट या टेराफॉर्म फाईल मध्ये काय असणार, टेराफॉर्म फाईल मध्ये काय असणार, कंप्लीट इन्फॉर्मेशन जो पण आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतोय त्या रिलेटेड. तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही अभ्यास तर केलेला नाहीये, सो मी डायरेक्टली परफॉर्म करून सांगतो. EC2 मध्ये काय आहे ते बघून घेऊ आधी. इन्स्टन्स टेराफॉर्म, ओके, एक इन्स्टन्स आहे नॉर्मलचा. सो टेराफॉर्म पहिली कमांड काय, इनिट. आता इनिट करतोय तेव्हा तो काय करणार, इनिशियलाइज करणार. तर जो पण आपला टेराफॉर्म थ्रू आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतोय त्याची इन्फॉर्मेशन TF स्टेट फाईल मध्ये असते. आणि हा जो टेराफॉर्म ब्लॉक आहे, हा टेराफॉर्म ब्लॉक त्या TF स्टेट फाईलला बॅकअप मध्ये टाकण्यासाठी यूज केला जातो. इथे बॅकएंड आपण यूज करतोय, काय यूज करतोय, S3. कशासाठी यूज करतोय, तर आपल्या टेराफॉर्म TF स्टेट फाईलला सेव्ह करण्यासाठी. का बरं, कारण जर आपली ही टेराफॉर्म TF स्टेट फाईल मिस झाली किंवा कुठल्या रिझन मुळे ते डिलीट झाली तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. टेराफॉर्म कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर मॉडिफाय किंवा डिलीट करू शकणार नाही. आपलं डिस्कशन झालंय यावर ऑलरेडी. त्यामध्ये आपण एक बकेट क्रिएट केली आहे. बकेटचं नाव इथे दिलेलं आहे, कोणत्या रिजन मध्ये ते सांगतोय आणि काय नाव असायला पाहिजे ते सांगतोय. इव्हन हे पण मी सांगितलेलं आहे की जर आपण एकटे काम करत नाही, आपल्या लॅपटॉप मध्ये ती फाईल असेल, बट दोन आपले वेगळे कलिग्स आहेत त्यांना पण ही फाईल एक्सेसिबल असायला पाहिजे. त्यांनी जर टेराफॉर्म अप्लाय केलं तर या फाईल मधून ते सगळं रीड करू शकलं पाहिजे टेराफॉर्म. त्यासाठी आपण टेराफॉर्म TF स्टेट फाईलला S3 मध्ये स्टोअर करतोय ऍज अ बॅकअप पर्पज. तर टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी आहे, तर बॅकएंड डिफाइन करण्यासाठी, टू सेव्ह अवर TF स्टेट फाईल, टू सिक्युअर अवर TF स्टेट फाईल. यामध्ये आणखी एक मी टर्म तुम्हाला सांगितली होती की जर दोन व्यक्ती ऍट अ टाइम डिप्लॉय करताय, ऍट अ टाइम अप्लाय करताय, त्यावेळेस आपण काय करणार, त्या सिच्युएशनला म्हटलं जाते स्टेट लॉकिंग. काय म्हटलं जाते, स्टेट लॉकिंग. तर ते कसं करणार, दोन व्यक्ती अप्लाय करताय ऍट अ टाइम. हा, दोन व्यक्ती ऍट अ टाइम अप्लाय करताय, तर दोघांनाही माहिती नाही की अप्लाय चालू आहे म्हणून. तर एकाने अप्लाय केला, तो पण क्रिएट करायला जाईल, दुसरा अप्लाय करतोय, सेम टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर परत क्रिएट होईल, म्हणजे डुप्लिकेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, स्टेट लॉकिंग परफॉर्म करावं लागतं. ठीक आहे. स्टेट लॉकिंग परफॉर्म करणे म्हणजेच काय राहणार की जो स्टार्टिंगला अप्लाय करणार, ओके, जसं की आता मी एक आहे सूरज आणि एक आहे शुभम, आम्ही दोघांनी अप्लाय केलं. जर मी फर्स्ट टाइम अप्लाय करतोय, सूरजने जर फर्स्ट टाइम अप्लाय केलं तर शुभमला काय दाखवणार, शुभमला दाखवणार की वर्क इन ऑलरेडी इन प्रोग्रेस, यू कांट अप्लाय. हा मेसेज जायला पाहिजे ना, की डबल क्रिएट व्हायला पाहिजे, मेसेज जायला पाहिजे, राईट. तर त्यासाठी ते स्टेट लॉकिंग. आणि एकच लाईन मी तुम्हाला सांगितली होती की तुम्ही ते लर्न करून या, मला सांगा, कोणीही सांगितलेलं नाही. तर टेराफॉर्म ब्लॉकचा इम्पॉर्टन्स समजला, TF स्टेट फाईलचा इम्पॉर्टन्स समजला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ते स्टेट लॉकिंग कसं परफॉर्म करायचं ते लर्न करून या. केलं का कोणी, का नाही केलं, का नाही केलं, नाही केलं तर ठीक आहे. तर यामध्ये आपण DynamoDB यूज करतो. काय करतो, DynamoDB, आणि त्या टेबलसाठी व्हॅल्यू देणार. फक्त एवढंच करायचं असतं. समजलं. टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी लिहितोय, आता हा प्रोव्हायडर ब्लॉक कशासाठी लिहितोय, ठीक आहे, तुमच्यासाठी मी परत सगळ्या गोष्टी रिपीट करतोय. टेराफॉर्म आता हा प्रोव्हायडर ब्लॉक कशासाठी लिहिलाय,
प्रोव्हायडरची हे करण्यासाठी माहिती आहे ज्या क्लाउडवर आपल्याला काम करायचं आहे त्या क्लाउडचं नाव इथे द्यायचं आहे ऍज अ क्लाउड प्रोव्हायडर. जर तुम्हाला जीसीपी वर काम करायचं असेल तर जीसीपी देणार, अझूर वर करायचं तर अझूर देणार, सिंपल. आणि इथे गेल्यानंतर रिजन मध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणता रिसोर्स क्रिएट करायचा आहे तर रिसोर्स ब्लॉक. समजलं? आलं का लक्षात? ठीक आहे. तर आपण आता सर आपण रिसोर्स ब्लॉक मध्ये फक्त आपण IAM आणि इन्स्टन्स टाइप एवढं जरी दिलं तरी हा क्रिएट होतो ना. हा, हे 3 टर्म्स जरी दिल्या तरी ते परफॉर्म होणार. सिक्युरिटी ग्रुप जो बाय डिफॉल्ट त्याला अटॅच होईल तो अटॅच होईल. 3 गोष्टी इम्पॉर्टंट असणार तुमच्या कोणत्या, की पेअर, इन्स्टन्स नेम आणि AMI ID. इन्स्टन्स टाइप आणि AMI ID. बाकीच्या बाय डिफॉल्ट मध्ये त्याला असाइन होतील. हा, पण ते बाय डिफॉल्ट नकोय तर तुम्ही सिक्युरिटी ग्रुप द्या, टॅग्स द्या, आणखी काही टर्म्स जे तुम्हाला स्वतःहून द्यायचे असेल ते द्या. यामध्ये काही क्रिटिकल असं आहे का? काही क्रिटिकल नाहीये. आपण बघतोय, आपल्याला माहिती आहे AMI, अरे हा इथे AMI ID द्यायची, इन्स्टन्स टाइप द्यायचं आहे. किती इझी आहे. असं काही आपल्याला पायथन लँग्वेज किंवा अशी जावा स्क्रिप्ट लिहायची आहे का? नाही. सर आपण AMI ID चेंज करू शकतो का? कुठली पण टाका, काय प्रॉब्लेम नाही. चेंजेबल आहे. AMI ID चेंजेबल आहे, त्यामुळेच आपण याला व्हेरिएबल मध्ये ठेवलेलं आहे. AMI ID चेंजेबल आहे, त्यामुळेच आपण याला काय ठेवलंय, व्हेरिएबल्स मध्ये टाकलेलं आहे. दिसतंय? कारण आपण इकडे यायची गरज नाही. आपण डायरेक्टली फक्त AMI ID कुठे चेंज करणार, इथे चेंज करणार. ती ऑटोमॅटिकली या मेन फाईल मध्ये अप्लाय होईल. कळतंय? ठीक आहे. तर आता मॉड्यूल तर वेगळी गोष्ट राहिली. मी तुम्हाला परत सांगतो हे सगळे रिसोर्सेस कसे होतात. एक VPC क्रिएट करायला सुरुवात करू आपण. ओके, तर मी इथे एक फोल्डर क्रिएट करतो VPC, आणि यामध्ये मेनली 3 फाईल असणार. कोणत्या कोणत्या फाईल असणार? तुम्ही vpc.tf लिहा, और एक डिफॉल्ट नाव असतं main.tf. काय असेल? main.tf. तर आपण आता VPC क्रिएट करू. ठीक आहे, बाकी सब डिलीट. दुसरी काय असेल? व्हेरिएबल और लोकल, व्हेरिएबल और लोकल डॉट TF. लोकल्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं असतं, एकदम इझी. व्हेरिएबल्स डॉट TF. ठीक आहे, व्हेरिएबल्स क्रिएट करू, लोकल तुम्ही करू शकता, and then output डॉट TF. तर मेनली तुमच्या 3 फाईल असणार. कुठे? कुठलाही रिसोर्स तुम्ही क्रिएट करा, 3 फाईल असेल. इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे, 3 फाईल्स असेल. VPC 3 फाईल्स. कळलंय? आणि हे जेव्हा आपण सेपरेट करतोय यांनाच म्हणतात मॉड्यूल्स. यांनाच काय म्हणतात? मॉड्यूल्स. तर आता VPC आपण क्रिएट करू इथे. ठीक आहे, तर सर लोकल पण इन्क्लूड करा नाही तर व्हेरिएबल घ्यायची गरज नाही. मग व्हेरिएबल्स घ्यायची गरज नाही, आपण डायरेक्ट लोकल्स करू शकतो. समजलंय? राधा व्हेरिएबल्स राहते. ओके, नाही, 2 पैकी कुठली पण एक करा. लोकल्स मध्ये कसं लिहितो आपण डेटा, या पद्धतीने लिहितो. व्हेरिएबल मध्ये कसं लिहिणार डेटा, या पद्धतीने लिहितो. इथे आपल्याला व्हेरिएबल ब्लॉक डिफाइन करायचा आहे, तिथे AMI लिहायची आहे, त्यानंतर त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू लिहायची. कळलं? हा, ठीक. आणि जर लोकल लिहिताय तर तुम्ही डायरेक्टली इथे नेम आणि की आणि व्हॅल्यू द्यायची. एवढा डिफरन्स आहे फक्त. कुठे व्हेरिएबल यूज होईल, कुठे लोकल्स यूज होईल. माझ्याकडे लोकल्स यूज होतो, बट हा तुम्हाला व्हेरिएबल हे माहिती पाहिजे, दोन्ही टर्म्स माहिती पाहिजे, व्हेरिएबल्स पास करायचे. ठीक आहे, तर आता VPC क्रिएट करायचं आहे, तर सांगा काय होईल. सर्वात आधी स्टार्टिंग कुठून होणार आपलं? स्टार्टिंग कुठून होणार? स्टार्टिंग मध्ये सर सर्वात आधी आपल्याला हे लिहावं लागेल, टेराफॉर्म ब्लॉग प्रोव्हायडर लिहावं लागेल की नाही? तर याच्यासाठी मी काय करतो, कॉपी, आणि इथे मी आणखी एक फाईल क्रिएट करतो, provider.tf.
कोणती फाईल क्रिएट केली मी? provider.tf. आता मला हे परत परत चेंज करायची गरज नाही. ठीक आहे, याच्या रिलेटेड हा एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आपण इथे क्रिएट करू. कोणता व्हेरिएबल डिफाइन करायचा आहे? रिजन. सो व्हेरिएबल रिजन आणि तिची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल? डिफॉल्ट व्हॅल्यू US-EAST-EAST-1. ठीक आहे, तर हा व्हेरिएबल आता आपण कुठे अप्लाय करतोय? इथे var.region. सी var.region हे नाव द्यायचंय. झालं? ओके, प्रोव्हायडर ब्लॉकचं काम संपलंय. नेक्स्ट आता आपण येणार रिसोर्सेस वर. रिसोर्सेस मध्ये काय पाहिजे आपल्याला? मेन मध्ये. आता इथे प्रोव्हायडर लिहायची गरज आहे का मेन मध्ये? नाही, कारण सेपरेट फाईल बनवली. देन इथे काय लिहिणार आता? रिसोर्स. डायरेक्ट रिसोर्स. कोणता रिसोर्स क्रिएट करायचा आहे? काय क्रिएट करायचं आहे? VPC क्रिएट करायचं आहे. सो कसं लिहिणार? AWS_VPC. काय लिहिणार? AWS_VPC. माझ्या मनाने लिहितोय का मी? नाही. कुठून लिहितोय? टेराफॉर्म AWS रजिस्ट्री वरनं. आता इथे काय राहणार? लेट्स कन्सिडर माय VPC. हे रेफरन्स नेम राहणार कोणासाठी? टेराफॉर्म साठी इट्सएल्फ. VPC क्रिएट करताना काय आवश्यक असतं? आता तुम्हाला हे माहिती पाहिजे. VPC मी क्रिएट केला होता तर सर्वात आधी काय केलं होतं? AWS वर जाऊन रिकॉल करा. AWS VPC क्रिएशन आठवतं? सांग. अरे इथे सांग VPC क्रिएट करताना. CIDR ब्लॉक करतो आपण, नाव देतो. कसं रे तुम्ही? बोलतोय तुम्हाला AWS वाचून या. CIDR ब्लॉक डिफाइन करणार, नेटवर्क डिफाइन करणार. नेटवर्क डिफाइन नाही केलं तर VPC आहे का तो? नाही. VPC म्हणजेच एक नॉर्मलचा नेटवर्क तुमच्या क्लाउड रिसोर्सेस साठी. झालं? CIDR इथे तुम्हाला VPC दिसेल. ठीक आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये. VPC KLMNOPQRSB व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड दिसतोय. काय करायचं आपल्याला? AWS VPC क्रिएट करायचं आहे. तर VPC हिअर आलोय आपण. तर VPC मध्ये काय पाहिजे आपल्याला? सिंपल रिसोर्स AWS_VPC. हे मी केलंय का? नाही. हे कोणी करून ठेवलंय? टेराफॉर्म ने स्वतः डिफाइन करून दिलेले आहे, तेच आपल्याला यूज करायचे. देन हे झालं. CIDR ब्लॉक डिफाइन केला म्हणजेच काय होईल? आपला VPC क्रिएट होईल. तुम्ही देऊ शकता टॅग्स. तुम्ही काय देऊ शकता? टॅग. म्हणजे VPC ला काय राहणार? नाव राहणार. माय VPC. ठीक आहे, कॅपिटल N आहे म्हणजेच काय होईल? VPC ला नाव जाणार. स्मॉल n असतं तर टॅग केलं असतं. ते डिफरन्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, VPC क्रिएट झाला. त्या दोन टर्म्स मध्ये VPC क्रिएट होतो. देन त्यानंतर काय करता तुम्ही? त्यानंतर काय करता? VPC क्रिएट झाल्यानंतर होऊन जातं का? आणखी काही असते ना? काय क्रिएट करता? यशोदा कोण आहे? तुमचं नाव? हर्षदा. सांगा. VPCचा आठवा. ऑनलाईन मध्ये VPC क्रिएट केला म्हणजे होईल का? आणखी काय असतं त्यामध्ये? VPC राऊट पुन्हा आणखी सबनेट्स नाही. सबनेट असतात, पब्लिक प्रायव्हेट. येस. तर आता आपल्याला काय करावं लागेल? सबनेट रिसोर्स परत एक क्रिएट करायचं आहे. काय करायचं आहे? AWS_सबनेट. सबनेट क्रिएट करायचं ना. तर याला आपण कन्सिडर करू. काय करणार?
पब्लिक सबनेट असं देतोय नाव. ठीक आहे. देन त्यानंतर अगेन इथे काय राहणार सबनेटसाठी सबनेट क्रिएट करताना काय करता तुम्ही VPC आयडी देतो बरोबर. एका VPC ला अटॅच असतो तो. तर VPC कुठून क्रिएट होतोय वरती क्रिएट होतोय. रेफर कसं करायचं VPC वरती क्रिएट होतोय ना या छोट्या ब्लॉक मध्ये. तर नाव इथून द्यायला लागेल. हा इथून जे VPC ची आयडी जनरेट होणार ते आपल्याला इथे रेफर करायची आहे. कसं करणार AWS_VPC.myVPC आणि याचं काय निघणार आयडी निघणार. तर आयडी कळतंय का. आता हे आयडी का बरं लिहिलंय मी इथे कारण जेव्हा आपण इथे प्लॅन करताना आपण सांगितलेलं आहे तुम्हाला प्लॅन केल्यानंतर आपल्याला नोन आफ्टर क्रिएशन और अप्लाय जेव्हा VPC क्रिएट होणार त्यानंतर आपल्याला काय काय मिळतं प्लॅन होईल का इथे लेट्स सी. एक फाईल आहे ना आपली EC2 ची त्यामध्ये जर प्लॅन दिसेल तर तुम्हाला कळेल की जेव्हा VPC क्रिएट होईल किंवा कुठलीही टर्म क्रिएट होतीये त्यानंतर ना आपल्याला आयडी मिळत आहे. तर हे जे मी आयडी घेतलं हे सुद्धा मी माझ्या मनाने घेतलेलं नाहीये. इथे बघा हे बघा इथे दिसतंय काय काय भेटतंय आपल्याला क्रिएट झाल्यानंतर नोन आफ्टर अप्लाय मध्ये. जर मला पब्लिक IP पाहिजे असेल तर मी काय लिहिणार public_IP लिहिणार. आयडी पाहिजे तर मी सिंपल आयडी लिहितोय. कळलं. हा सो हेच मी इथे तुम्हाला सांगतोय. ओके नेक्स्ट VPC ला सबनेट अटॅच केलाय. नेक्स्ट काय असतंय सबनेट साठी अवेलेबिलिटी झोन. व्हेरी गुड अवेलेबिलिटी झोन देऊ आपण. ठीक आहे. आता हे टर्म्स बघा इथे हे जे काही आपण इथे यूज करतोय काय काय असायला पाहिजे ते इथे आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत. सबनेट साठी काय पाहिजे VPC साठी CIDR सबनेट साठी पण आपल्याला CIDR लागेल. देन मल्टिपल टर्म्स तुम्ही इथे यूज करू शकता. टॅग्स ARN IDC attributes what we are using ID दिसतंय. तर हे मी इथूनच घेतोय डॉक्युमेंटेशन वरूनच घेतोय. सबनेट क्रिएट करायचं आहे सबनेट साठी काय काय आवश्यक आहे VPC ID CIDR ब्लॉक आपण डिफाइन करणार नाही तर सबनेटला IP ऍड्रेस येईल का नाही येणार. सिंपल टर्म आहे. कळलं. आणि अवेलेबिलिटी झोन मध्ये काय देणार अवेलेबिलिटी झोन मध्ये द्या US East US-EAST East-1A. रिजन थोडी द्यायचं आहे आपल्याला यामध्ये अवेलेबिलिटी झोन जे अवेलेबल असणार तेच द्यायचे ना. ABCD च्या फॉर्मॅट मध्ये अवेलेबिलिटी झोन असतात ना असतात की नाही. अरे आठवा रे AWS आठवा भरपूर टाइम झाला AWS लर्न करून. येते का ऑनलाईन सर्वांना लक्षात येत आहे का काय करतोय आपण. ओके ठीक आहे. तर हे झालं. देन त्यानंतर झालं आपला एक सबनेट बनतोय. कोणता सबनेट बनतो बाय डिफॉल्ट कोणता सबनेट असतो. आता तुमचं AWS चं पूर्ण नॉलेज पाहिजे मला सांगा तुम्ही. प्रायव्हेट बाय डिफॉल्ट प्रायव्हेट सबनेट बनतो. बट आपण इथे नाव काय दिलंय आपल्याला काय पाहिजे पब्लिक पाहिजे है ना. तर याला पब्लिक कसं करायचं हा. तर याला पब्लिक करण्यासाठी पण इथे तुम्हाला आर्ग्युमेंट मिळेल. हा अवेलेबिलिटी झोन बघा इथे अवेलेबिलिटी झोन यूज केलेला आहे. हा डिपेंड्स ऑन. आता हे डिपेंड्स ऑन पण आपण यूज करू शकतो. जर एखादा रिसोर्स दुसऱ्या रिसोर्सवर डिपेंडेंट असेल जसं सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होणार नाही तो इन्स्टन्सला अटॅच होईल का तो नाही. तर सिक्युरिटी ग्रुप जोपर्यंत क्रिएट होत नाही तोपर्यंत तो अटॅच होणार नाही. तर AWS मध्ये इन्स्टन्स मध्ये जेव्हा आपण लिहिणार की सिक्युरिटी ग्रुप डिपेंड्स ऑन जोपर्यंत तो क्रिएट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आर्ग्युमेंट्स मध्ये बघा
इथे तुम्हाला दिसेल याला पब्लिक कसं करायचं. एक आर्ग्युमेंट असतो मॅप पब्लिक आयपी ऑन लॉन्च. बघा ते जे इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्यावरूनच समजून येत आहे. पब्लिक आयपी ऑन लॉन्च मॅप करा. कळतंय की नाही? कळतंय की नाही? मॅप पब्लिक आयपी ऑन लॉन्च याच्यावरून काय कळतंय आपल्याला? यावरून काय कळतंय सांगा. काय होईल जेव्हा एक आपला Public subnet create होईल. करेक्ट. जर हा प्रायव्हेट आहे याला आयपी असेल का पब्लिक? नाही. जर आपण हे टर्म आपण इथे यूज करतोय तर काय होईल? पब्लिक आयपी त्याला अटॅच होईल. इक्वल्स टू मध्ये आता हे असेल ट्रू अँड फॉल्स मध्ये, बुलियन मध्ये. ओके, ट्रू अँड फॉल्स. ट्रू आहे म्हणजेच काय होईल? पब्लिक आयपी अटॅच कर, अदरवाइज होणार नाही. ठीक आहे, एवढं झालं. आणखी टॅग देऊ शकता तुम्ही. इथे काय टॅग राहणार? पब्लिक सबनेट. ओके, तुम्ही नाव इथे आणि इथे सारखंच दिलं पाहिजे असं नाहीये, कुठलंही नाव देऊ शकता. बट आता मी ते कन्फ्युजन नको म्हणून पब्लिक सबनेटच नाव यायला पाहिजे त्यासाठी देतोय. ठीक आहे, तुम्ही दुसरे आणखी इथे देऊ शकता. ENV एन्व्हायरमेंट्स इक्वल्स टू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, डिपार्टमेंट, व्हॉट एव्हर, कुठलेही टॅग्स द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. कळलं? ठीक आहे. तर हा झाला आपला काय झाला? पब्लिक सबनेट. आता प्रायव्हेट सबनेट क्रिएट करायचं आहे. कसं होईल? सेम मला रिसोर्स कॉपी करावा लागेल एक सबनेट साठी. इथे सेम मला रिसोर्स पाहिजे. हा, पब्लिकच्या जागेवर काय असेल? प्रायव्हेट असणार. इथे काय असेल? CIDR मध्ये 2 असेल. US अवेलेबिलिटी झोन मध्ये काय असेल? B असेल. बस एवढे चेंजेस करायचे. सर आपल्याला तो हे काढायला लागेल ना, मॅप पब्लिक आयपी काढायला लागेल. करेक्ट, व्हेरी गुड. हे काढून टाकावं लागेल, नाहीतर हा पब्लिक होईल. प्रायव्हेट राहणार का? नाही. तिथे त्याला फॉल्स केलं तरी चालेल का? फॉल्स केलं तरी चालेल. येस, फॉल्स केलं तरी चालेल. तिथे ठेवलं तुम्ही आणि फॉल्स केलं तरी चालेल. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू त्याची फॉल्सच असते, म्हणून लिहिली नाही तरी चालेल. बट ट्रू करायचं असेल, पाहिजे असेल तर तिथे ट्रू मध्ये टाकायची व्हॅल्यू, नाहीतर बाय डिफॉल्ट फॉल्स, म्हणून पब्लिक आयपी येणार नाही. कळलं? तर इथे झाला माझा प्रायव्हेट सबनेट क्रिएट. बरोबर. आता मला सांगा, ही जे करतोय आपण इथे, हे रेग्युलर बेसिसवर करावं लागतं ना आपल्याला. रेग्युलर बेसिसवर जेव्हा पण एखादा नवीन प्रोजेक्ट आहे, करा VPC क्रिएट, करा सबनेट क्रिएट, करावं लागतं. येस. प्रत्येक वेळेस. मग आपण प्रत्येक वेळेस इथे येणार, या फाईलला एडिट करणार. त्यापेक्षा बेटर आहे की आपण या फाईलला एडिट न करता फक्त व्हेरिएबल्स मध्ये व्हॅल्यू चेंज करणार. ते बेटर राहील ना? राहील की नाही? तर आता बघा काय काय चेंज होईल. आपला CIDR ब्लॉक चेंज होईल. प्रत्येक वेळेस नेटवर्क चेंज होईल की नाही? त्यांचे नावं चेंज होऊ शकतात. अवेलेबिलिटी झोन्स हे चेंजेस होऊ शकतात. तर इथे आपण व्हेरिएबल्स क्रिएट करत जाणार. जसं की आता मला पाहिजे व्हेरिएबल VPC CIDR. ठीक आहे, CIDR असं मी एक व्हेरिएबल क्रिएट करतोय. त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू लिहितोय. डिफॉल्ट व्हॅल्यू मध्ये मी सध्या काय देणार? 10.0. इथनं काढणार दिस आणि कुठे लिहिणार? व्हेरिएबल्स मध्ये टाकणार त्याला. बस. आणि इथे याला रेफर करून देणार var.vpc CIDR. आता मला या इथे येऊन या ब्लॉकला छेडायची गरज पडेल का? नाही. बरोबर ना? गुड. येस सर. अगेन सेम इथे पण आपला हा CIDR आहे जो की चेंज होत राहणार. तर याला पण तुम्ही इकडे क्रिएट करा. और तुम्ही लोकल्स वगैरे पण टाकू शकता. लोकल्स ब्लॉक मध्ये लोकल ब्लॉक मध्ये काय लिहिणार तुम्ही? पब
सब आय डी सॉरी CIDR इक्वल्स टू मध्ये दिस. बट लोकल साठी तुम्ही डिफरंट फाईल क्रिएट करू शकता. दोघांचाही यूज करता येईल असं नाहीये की नाही. बट आता हे लोकल इथे रेफर करायचं तर कसं करतो आपण? इथे आपण लोकल लिहितो. काय लिहितो? लोकल .pub-sub-cid असं रेफर करतो आपण लोकलला. समजलं ना? व्हेरिएबल आहे का तो? सॉरी, व्हेरिएबल ब्लॉक आहे का तो? नाही आहे. कोणता ब्लॉक आहे? लोकल ब्लॉक आहे. Is the password? Yes, what? Anyone wants to say something? No. ठीक. कळलं का? तर यासाठी तुम्ही काय करा, सेपरेट ब्लॉक लिहू शकता. सॉरी, सेपरेट फाईल. ठीक आहे, सेपरेट फाईल लिहू शकता. बट आपण काय करतोय आता? व्हेरिएबल थ्रू जातोय. कळलं का एवढं? ठीक आहे. नेक्स्ट आणखी काय असेल? सर आपल्याला व्हेरिएबल्सची फाईल वेगळीच लागते का प्रत्येक वेळेस? हा, वेगळीच लिहायची ना. हे व्हेरिएबलची फाईल जर आपण याच फाईल मध्ये लिहितोय तर व्हेरिएबल्स आपण जर याच फाईल मध्ये लिहितोय तर आपल्याला मेन फाईल मध्येच काही एडिट करायसाठी नेहमी इथेच यावं लागेल. तर बेस्ट प्रॅक्टिस असतं तुमच्या 3 फाईल वेगळ्या असल्या पाहिजे. कारण या फाईलला येऊन इथे तुम्ही छेडणार नाही. सिंपल काय करणार? व्हेरिएबल फाईल ओपन करणार. तुम्हाला माहिती आहे हे चेंजेस केले म्हणजे हे ऑटोमॅटिकली इकडे अप्लाय होणार. कळलं? आहे इझी? येस सर. हा, Yes, sir. ओके. सो नेक्स्ट सेम VPC नाही, काय लोकल और तुम्ही व्हेरिएबल वाला ब्लॉक लावला तरी चालेल, काही फरक पडणार नाही. दोघे पण तुमचं काय करताय? ॲज अ व्हेरिएबल सेट करताय. काय येणार इथे? PVT sub CIDR. अँड देन इथे काय असणार? डिफॉल्ट मध्ये काय असणार? हे असेल. आणि इथे कसं देणार याला सांगा हर्षदा? व्हेरिएबल आहे, कसं देणार इथे? कसं देणार? कसं देणार? याला इकडे कॉल करायचं आहे. कसं करणार? var डॉट pvt sub CIDR. आलं लक्षात? आता इथे एका पब्लिक सबनेट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. कसं करणार? सॉरी, अजून VPC क्रिएट झालेला नाही. सबनेट क्रिएट केले आहे फक्त आपण. आणखी काय करणार? काय असते VPC? आठवा. तुम्ही एक क्लाउडचा नॅट गेटवे लागेल. नॅट गेटवेची गरज आहे का सध्या आपल्याला? नॅट गेटवे कशासाठी यूज करतात तो कन्सेप्ट आधी क्लिअर असायला पाहिजे. नॅट गेटवेची आवश्यकता आहे का सध्या? इंटरनेटसाठी येस, इंटरनेटसाठी लागतं. प्रायव्हेट इन्स्टन्स असेल तर त्याला ऍक्सेस पाहिजे इंटरनेटचा तेव्हा. बट नॉर्मल नेटवर्क क्रिएट करायचं आहे विदाउट नॅट गेटवे. काय करणार? सबनेट क्रिएट झाले म्हणजे होऊन जातं VPC T1. ऑनलाईन. सबनेट क्रिएट झाले म्हणजे होतं का सर राऊट करायला लागेल ना? राऊट टेबल क्रिएट करावं लागेल. आणखी इंटरनेट गेटवे क्रिएट करावं लागेल. आणखी तो इंटरनेट गेटवे राऊट टेबलला अटॅच करावा लागतो. आठवतं का? येस सर. तर ते करणार नाही तर कसं होईल? नेटवर्क क्रिएट होईल नाही. सो अगेन एक रिसोर्स. कोणता रिसोर्स? AWS_IGW इंटरनेट गेटवे. इंटरनेट गेटवे. तर इथे नाव देतोय मी MyIGW. काय असतं इंटरनेट गेटवे? कशावर लागलेला असतो इंटरनेट गेटवे? इंटरनेट गेटवे कशावर लागलेला असतो?
हा, आता काय डायग्रामॅटिकली समजून सांगायचं मी? इंटरनेट गेटवे लागलेला असतो VPC वर, AWS_VPC myVPC असतो का? नाही माहिती? अरे यार, कसं होईल अशाने? इथे या, इथे बघा राउटेबल पण आहे, IGW बघा इथे कुठे दिसतंय का? IGW इंटरनेट गेटवे. नॅट गेटवे नाही पाहिजे आपल्याला, इंटरनेट गेटवे पाहिजे. इंटरनेट गेटवेची इन्फॉर्मेशन काय दिसते इथे? कुठे लागलेला असतो? आता डायग्रामॅटिकली समजून सांगू मी? हा, AWS डायग्रामच काढू आता तुमच्यासाठी. तुम्ही असं दाखवताय की जसं तुमचं AWS झालंच नाही. ऍप ऐसा कैसे होगा? ठीक आहे, डायग्रामॅटिकली बघतोय आपण आणि त्याला अगेन कंटिन्यू करू. सध्या मी ते व्हिडिओ स्टॉप करतोय.